हा आपल्या या कथेचा अंतिम भाग आहे. नक्की ऐका. पळत पळत केतकीला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, जो जवळच्या गटारातून येत होता. त्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून केतकी थांबली आणि इकडे तिकडे त्या बाळाला शोधू लागली. आवाजाचा पाठलाग करत करत केतकी अखेर त्या ठिकाणी पोहोचली जिथून आवाज येत होता. केतकीने पाहिले की 3 महिन्याच्या मुलीला कोणीतरी मरण्यासाठी सोडून दिले होते. केतकी त्या परिस्थितीत नव्हती की ती त्या मुलीची जबाबदारी उचलू शकेल, पण तिच्या ममतेने त्या बाळाला मरण्यासाठी तिथे सोडून जाण्यास नकार दिला. आणि आता केतकी त्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन पळत होती. पळत पळत केतकी खूप लांब आली होती. तिला स्वतःलाही माहीत नव्हते की ती कुठे आहे. तिला माहीत होते की तिचे पडून जाणे व्यर्थ ठरेल, कारण ती कुठेही गेली तरी पोलीस तिच्या मागावर येणारच. आणि तिला समजत नव्हते की ती पळत का होती, कोणासाठी पळत होती किंवा कोणापासून वाचण्यासाठी पळत होती. सगळं काही तर केतकीने गमावलं होतं. या 3ऱ्या गुन्ह्यानंतर थोड्या वेळाने केतकी एका ठिकाणी बेशुद्ध झाली. काही वेळानंतर केतकीला शुद्ध आली. तेव्हा तिने स्वतःला एका घरात पाहिले. केतकी घाबरून उठली आणि आजूबाजूला पाहू लागली. तिने पाहिले की एक 50 वर्षांची महिला त्या मुलीला मांडीवर घेऊन अंगाई गीत गात होती, जिच्यासोबत केतकी पळत होती. केतकीने स्वतःकडे पाहिले तर तिचे कपडे बदललेले होते आणि तिची तब्येतही पूर्वीपेक्षा ठीक होती. पाहायला गेल्यास घरसुद्धा श्रीमंत लोकांचे वाटत होते. पण नेमकं काय घडत होते केतकीसोबत, आणि ती होती तरी कुठे? केतकीने त्या महिलेचा आवाज देत विचारले, काकू, मी कुठे आहे आणि तुम्ही कोण आहात? तेव्हा काकू म्हणाली, बेटा, तुला शुद्ध आली? कधीपासून तुझ्या जाग येण्याची वाट पाहत होते. आणि ही पहा, तुझी मुलगी पण माझ्यासोबत तुझ्या उठण्याची वाट पाहत होती. खूप उपाशी आहे ती. आधी तिला दूध पाच, मग मी तुला सगळं काही सांगते. केतकी त्या महिलेला ओळखत नव्हती आणि ती त्या मुलीला केतकीची मुलगी समजत होती. म्हणून केतकीने विचार केला की जेव्हा ओळखच नाही तर तिला सत्य सांगून काय होईल, आणि जर त्यांना कळाले की ही मुलगी केतकीची नाही तर त्याही मुलगी केतकीपासून दूर करू शकतील. म्हणून केतकीनेही दूध पाजल्याचा खोटा देखावा केला. पण केतकीला अजूनही तिच्या 3ऱ्या गुन्ह्याचा धाक होता की कधी पोलीस तिला शोधत इथे येतील. म्हणून केतकीने तिथून जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्या महिलेने सांगितले, इतक्या लवकर तुला कुठे जायचंय? तुझी परिस्थिती पहा आणि या बाळाला बघ. तुला स्वतःचेही तू व्यवस्थित सांभाळू शकत नाहीस, तर या बाळाला कसं सांभाळशील? आणि जर तुला इथे असुरक्षित वाटत असेल तर मी तुला सांगते की इथे माझ्या आणि माझ्या मुलाशिवाय कोणीच राहत नाही. माझ्या नवऱ्याचा 10 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आणि माझ्या मुलाचे अद्याप लग्नही झालेले नाही. माझा मुलगा खूप मोठा वकील आहे. त्याचे नाव कुणाल कपूर आहे. कदाचित तू ऐकले असेल. केतकीने मान हलवून नाही असं उत्तर दिले. त्या महिलेने म्हटलं, काही हरकत नाही. जर तुला माहिती नसेल तर तो थोड्याच वेळात घरी येणार आहे, मग तू स्वतःच त्याला भेट. आता केतकीच्या मनात एक प्रकारचा संघर्ष सुरू झाला. तिच्या मनात विचार आला की यांचा मुलगा वकील आहे. जर त्याला माझ्या गुन्ह्याबद्दल काही माहिती असली किंवा पोलीस स्टेशनमध्ये माझ्याबद्दल ऐकले किंवा पाहिले असेल तर तो नक्कीच मला तुरुंगात पाठवेल. पण जर मी त्याच्याकडून मदत मागितली तर तो माझी मदत करेल का? मला न्याय मिळवून देऊ शकेल का? पण तो मोठा वकील आहे, मग तो माझी का मदत करेल? आणि त्याची फी खूप जास्त असेल. माझ्याकडे तर एका वेळच्या जेवणाचेही पैसे नाहीत, तर मी त्याला फी कशी देऊ? आणि जर त्याने फीच्या ऐवजी माझ्या प्रतिष्ठेवर हात टाकण्याचा प्रयत्न केला तर? नाही नाही, आता मला हे सगळं सहन होत नाही. आता कुणा पुरुषाचा स्पर्श मला सहन होणार नाही. माझे 4थे पाप मी आता करू इच्छित नाही. हे भगवान, मी काय करू? आता मी एकटीच नाही, माझ्याजवळ ही लहानसा जीवसुद्धा आहे, जिला मी कधीही स्वतःपासून दूर होऊ देणार नाही. मग त्यासाठी मला कितीही गुन्हे करावे लागले तरीही. केतकी अशा विचारात असताना अरुणाचा मुलगा कुणाल घरी आला. आता केतकीकडे कुणालला भेटण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तिने ठरवले, जर मी इथून जाण्याचा जास्त आग्रह धरला तर त्यांना माझ्यावर संशय येईल, म्हणून थोडं त्यांच्या मुलाशी बोलून शांतपणे निघून जाईन. थोड्या वेळाने अरुणाने केतकीला जेवायला डायनिंग टेबलवर बोलावले. केतकी शांतपणे येऊन बसली. केतकीच्या सौंदर्यावरून कुणालही वाचू शकला नाही. जेव्हा कुणालचं लक्ष केतकीच्या चेहऱ्यावर गेलं तेव्हा तो तिला पाहतच राहिला. कुणालच्या या नजरेचा केतकीला पत्ता नव्हता, पण अरुणाला समजले की तिच्या मुलाला केतकी खूप आवडली आहे. अरुणा आपल्या मुलासाठी खूप दिवसांपासून एका मुलीच्या शोधात होती, पण कुणालला एकही मुलगी पसंत येत नव्हती. पण केतकीला ज्या नजरेने कुणाल वारंवार पाहत होता त्यावरून अरुणाला समजले की कुणालने आपले हृदय केतकीला देऊन टाकले आहे. कुणालने केतकीला थोडंफार विचारलं, ज्याला केतकीने सगळं चुकीचे उत्तर दिले. नंतर कुणालने त्या मुलीबद्दल विचारले, तेव्हा केतकीने खोटं बोलले की हो, ही माझी मुलगी आहे आणि आता मला इथून जावं लागेल. माझे पती आणि सासरचे माझी वाट पाहत असतील. कुणाल म्हणाला, बरं, अशी गोष्ट आहे तर ठीक आहे, पण मी आधी तुला डॉक्टरकडे नेतो.
कारण तुझ्या शरीरावर मारहाणीचे खूप प्रण आहेत आणि त्यांचे उपचार होणे गरजेचे आहे. त्यानंतर तुला तुझ्या सासरी सोडून देईन. मीही बघतो तुझ्या सासरच्यांनी हे सगळं कसं केले. आता केतकी घामाघूम झाली. तिने विचार केला, जर हा माझ्यासोबत गेला तर त्याला सगळं सत्य कळेल. मग तो मला डॉक्टरकडे नेण्याऐवजी पोलीस स्टेशनमध्ये सोडून येईल आणि माझ्यानंतर माझ्या या बाळाचे काय होईल. त्याचे खरे आई वडील तर आधीच तिला मरण्यासाठी सोडून गेले आहेत आणि आता मी पुन्हा तिला मरण्यासाठी सोडू शकत नाही. केतकीचा घाबरलेला चेहरा कुणालला स्पष्ट दिसत होता. कुणाल आपल्या खुर्चीतून उठला आणि केतकीला सोबत चढण्यास सांगितलं. केतकी शांतपणे आपल्या जागीच बसून राहिली. आता कुणाल थोडं कठोर होऊन तिचा हात धरून तिला नेण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा केतकी जोरात ओरडली, नाही आहे माझा काही नवरा आणि नाही आहे माझं काही सासर. मारलं मी सगळ्यांना, संपवलं सगळं. आणि ती जोरजोराने रडू लागली. तेव्हा अरुणा तिच्या जवळ आली आणि म्हणाली, शांत हो बाळा, घाबरू नकोस. हा तुला कुठेही नेणार नाही. हे सगळं तर फक्त आमचा प्लॅन होता की तू स्वतःच तुझं सत्य सांगशील. केतकी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. तेव्हा अरुणा म्हणाली, बाळा मला माफ कर, पण आम्ही काय करू. तुझे सत्य समजून घेण्याचा याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मी आणि माझा मुलगा कुणाल मंदिरातून परतत असताना आम्हाला रस्त्यात तू बेशुद्ध अवस्थेत सापडलीस. तुझ्यासोबत हा लहानशे जीवसुद्धा होती. तुझ्या शरीरावर सगळीकडे रक्तच रक्त होते, पण ते तुझे रक्त नव्हते, कारण तुझ्या शरीरावर कोणतीही खोल जखम नव्हती. फक्त किरकोळ खरचटलेलं होतं. त्यामुळे हे स्पष्ट झालं की ते रक्त तुझं नव्हतं, तर कोणाच्या तरी दुसऱ्याचे होते. मग आम्ही दोघांनी तुला उचलून इथे आमच्या घरी आणलं. तुझी स्थिती पाहून तुला डॉक्टरकडे नेणे योग्य नव्हते, कारण तुझी परिस्थिती पाहता डॉक्टर उपचार आधी आणि पोलिसांना कळवण्याआधी करेल, आणि आम्हाला तुझ्याबद्दल काहीही माहिती नव्हती. मग आम्ही पोलिसांना काय सांगणार होतो. म्हणून कुणालने तुला घरी आणणं योग्य समजलं. त्यानंतर कुणालच्या एका मैत्रिणी डॉक्टरला बोलावून तुझा इलाज केला, ज्यामुळे हे समजलं की ही मुलगी तुझी नाही आहे आणि तुझ्यासोबत काहीतरी खूप वाईट घडले आहे, ज्याबद्दल फक्त तूच आम्हाला सांगू शकते. पण ज्याने आपल्या आयुष्यात इतका मोठा आघात, इतकी खोल जखम सोसली असेल, तो बरं कोणत्या बाहेरच्या माणसाला आपले सत्य का सांगेल. आणि जोपर्यंत आम्हाला तुझे सत्य कळत नाही तोपर्यंत आम्ही तुला मदत कशी करू. म्हणूनच कुणालने सांगितले की तुला शुद्धीवर आल्यानंतर आम्हा दोघांनी मिळून नाटक करायला हवं. तेव्हाच तू स्वतःहून सत्य बोलशील. आणि तसंच झालं. कुणाल केतकीच्या जवळ गेला आणि तिचा हात धरत म्हणाला, केतकी तू अजून खूप लहान आहेस आणि तुझ्यासमोर खूप मोठं आयुष्य आहे जे तुला जगायचं आहे, फक्त ओढायचं नाही. म्हणून एकदा माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझी समस्या मला सांग. मी नक्कीच तुझी मदत करीन. मी तुला न्याय मिळवून देईन. तेवढ्यात केतकीने कुणालचे बोलणे मध्येच तोडत विचारलं, पण का का तुम्ही माझी मदत करू इच्छिता. मी तर तुमच्याकडे मदतीची मागणीही केली नव्हती आणि माझी परिस्थिती तुम्हाला चांगलीच माहीत आहे की माझ्याकडे एक रुपयाही नाही. तर मी तुमच्यासारख्या मोठ्या वकिलाला फी कशी देऊ शकते. आणि जर मी देऊ शकले नाही तर बदल्यात तुम्ही माझ्याकडून काय मागाल. आणि मी जे काही तुम्हाला सांगेन त्यावर तुम्ही विश्वास ठेवाल का. आता केतकीने तिच्या प्रश्नांमधून तिच्या गुन्ह्याची सुरुवात केली होती. तिने इतके प्रश्न विचारले की कुणाल कोणत्या प्रश्नाचं उत्तर द्यावं हेच ठरवू शकला नाही. केतकी म्हणाली, जर तुम्ही माझ्या या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी माझं सगळं सत्य सांगायला तयार आहे. कुणाल म्हणाला, ठीक आहे, जर तू प्रश्नांची उत्तरं मिळवल्यावरच माझ्यावर विश्वास ठेवणार असशील तर मी नक्कीच उत्तरं देईन, पण त्यानंतर तुला सगळं सत्य मला सांगावं लागेल. केतकीने होकार दिला. कुणाल म्हणाला, ऐक, पहिली गोष्ट म्हणजे मी तुझ्याकडे तुझी केस घेण्यासाठी आलो नाही. तू माझ्याकडे आलीस. आणि जर तुला असं वाटत असेल की तू अशी पहिली मुलगी आहेस जिला मी न्याय मिळवून देऊ इच्छितो, तर जा आणि माझ्याबद्दल चौकशी करून घे. मी मोठा वकील नक्कीच आहे, पण मी आतापर्यंत जितक्याही महिलांचे किंवा मुलींचे केस लढलोय ते सगळे विनामूल्य लढलोय आणि त्यांना न्याय मिळवून दिलाय. आणि हो, त्या बदल्यात मी त्यांच्याकडून कधीही कोणत्याही गोष्टीची मागणी केलेली नाही, ना पैशांची ना इतर काही. मी प्रत्येक महिलेचा केस लढत नाही, तर फक्त त्या महिलांचा केस लढतो ज्या सत्यावर असतात, ज्या खऱ्या असतात, किंवा त्या कमजोर महिलांचा ज्या सत्य असूनही खोट्या लोकांसमोर गुडघे टेकायला भाग पडतात. आणि मी तुझी मदत करायची आहे, कारण तुझ्या शरीरावरच्या जखमांवरून स्पष्ट होते की तू गुन्हेगार नाहीस, तर कोणाच्या तरी गुन्ह्याची शिकार झाली आहेस. आणि तू मला जे काही सांगशील त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही, तर त्या गोष्टीच्या खोलीपर्यंत जाईन आणि ते सत्य आहे की नाही हे शोधून काढेन. आणि जर सगळं तसंच निघालं जसं तू मला सांगशील, तर मी या चिमुरड्या मुलीची शपथ घेऊन सांगतो की मी तुला नक्कीच न्याय मिळवून देईन. मग सांग केतकी, आता तरी तू मला तुझं सगळं सत्य सांगशील का. इतकं ऐकताच केतकीने कुणालसमोर हात जोडले आणि रडत रडत त्याच्याकडे माफी मागू लागली. ती म्हणाली, मला चुकीचं समजू नका, पण माझ्यासोबत प्रत्येक वेळी जे काही घडले ते एका पुरुषामुळेच झाले आहे. जेव्हा जेव्हा मी कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवला
त्याच्या बदल्यात मला फक्त यातना मिळाल्या आहेत आणि आता मी चौथ्यांदा कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवून पुन्हा यातना सहन करू इच्छित नाही. तेव्हा कुणालने तिला पाणी पाजले आणि शांत होण्यासाठी सांगितले. मग त्याने तिला सांगितलं, आता तू जे काही सत्य आहे ते सगळं सांग. तुझ्यासोबत सुरुवातीपासून काय काय झाले आहे. केतकीनेही 16व्या वर्षापासून तिच्यावर झालेल्या अत्याचारांपासून ते आत्तापर्यंत घडलेल्या प्रत्येक गोष्टीचे सत्य कुणालला सांगितलं. केतकीच्या जीवनातील दुःख ऐकून अरुणाचे हृदय द्रवले आणि तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. ती म्हणाली, केतकी, तुझं वय किती असेल? केतकी म्हणाली, मी सध्या 20 वर्षांची आहे. अरुणाने तिला जवळ घेतला आणि म्हणाली, माझ्या लेकी, तू एवढ्या लहान वयात किती काही सहन केले आहेस. पण मला अभिमान आहे की तू एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळा पडूनही स्वतःला कधीही कमजोर होऊ दिले नाहीस. तुझ्या धैर्याला आणि हिमतीला माझा सलाम आहे. कुणाल म्हणाला, आता तू काळजी करू नकोस केतकी, मला थोडा वेळ दे. 3-4 दिवसांनी मी तुला सांगतो की काय करायचं आहे. तोपर्यंत इथेच राहा आणि स्वतःची तसेच या मुलीची काळजी घे. कुणालच्या बोलण्याने केतकीला थोडीशी न्यायाची आशा वाटली, पण ती आशा किती दिवस टिकेल हे येणारा वेळच सांगेल. 3-4 दिवस उलटले तेव्हा कुणाल अचानक केतकीच्या जवळ आला आणि म्हणाला, चल तयार हो, आपल्याला कोर्टात जायचे आहे. केतकी अचानक घाबरली आणि म्हणाली, काय झालं? मला कोर्टात का जायचे आहे? मला शिक्षा होणार आहे का? अगं केतकी, तू इतकी का घाबरतेस? तुला काही होणार नाही. माझ्यावर विश्वास नाही का? केतकी म्हणाली, विश्वास आहे, पण कोर्टात का जायचे आहे? कुणाल म्हणाला, मी तुझी केस फाईल केली आहे आणि आता मी तुझी केस लढत आहे. आज तुझ्या केसची पहिली सुनावणी आहे, ज्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. तेवढ्यात अरुणा तिथे आली आणि म्हणाली, तुला जर केस लढायचाच होता तर इतका वेळ का लावला? 3-4 दिवसांमध्ये पोलिसांनी जर केतकीला शोधून काढले असते तर? कुणाल म्हणाला, म्हणूनच आई, मी 3-4 दिवसांचा वेळ घेतला, ज्यामुळे केतकीने मला जे काही सांगितलं त्याची सगळी माहिती आणि पुरावे गोळा करू शकलो. आणि त्याचसोबत मी केतकीच्या जामिनासाठीही कागदपत्र तयार करत होतो. कारण जर पोलिसांनी केतकीला शोधून तिला अटक केली असती तर तिला तुरुंगात जावं लागलं असतं आणि असं मी होऊ देणार नव्हतो. मी केतकीला वचन दिले आहे की मी तिला काही होऊ देणार नाही आणि तिला न्याय मिळवून देईन. आणि आई, केतकीने आपल्याला जेवढं काही सांगितलं ते सगळं खरं आहे. अरुणा म्हणाली, हे तुला कसं कळालं? कुणाल म्हणाला, हे कळण्यासाठी तुला आता कोर्टात यावंच लागेल आई. मग कुणालने केतकीचा हात धरला आणि म्हणाला, तू घाबरू नकोस. आणि कदाचित या प्रयत्नाने देव देखील प्रभावित झाला आणि केतकीचे समर्थन केले. केतकीच्या आधी या गुन्ह्याचा साक्षीदार बोलावला गेला, ज्यामध्ये तिची सरांची बायको आणि तिच्या मैत्रिणीची मुलगी होती. जेव्हा तिच्या सरांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती 8 वर्षांची मुलगी होती आणि केतकीने तिच्या साहेबांची हत्या केली. केतकीच्या आधी या गुन्ह्याच्या साक्षीदाराने केतकीचे समर्थन केले आणि अनवधानाने हत्या केली असं जाहीर झाले. आता केतकीचा दुसरा गुन्हा त्यांच्यासमोर आला, ज्याचा साक्षीदार होती रज्जोताई. आणि काही मुली वेश्यागृहात राहतात, जसे ज्या लोकांकडून किशोरने पैसे घेतले होते आणि त्या बदल्यात केतकीचा बलात्कार करण्याची परवानगी दिली होती. या गुन्ह्याच्या साक्षीदारांनी देखील किशोरच्या काळ्या कृत्याला एक एक करून सांगितले आणि तो केतकीला रात्री विकत होता ही गोष्ट सत्य आहे हे बाहेर आले. त्याचवेळी डॉक्टरांनी केतकीचा अहवालही दाखवला, ज्यामध्ये केतकी आई बनणार आहे हे स्पष्ट होते. आणि मग किशोरचा मृत्यूही अज्ञात मृत्यू म्हणून ठरला. केतकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या गुन्ह्यात केतकीला दिलासा मिळाला, ज्याने केतकीचा पलडा बळकट केला आणि कुणालने तिला काही प्रमाणात न्याय दिला. पण अजूनही केतकीच्या तिसऱ्या गुन्ह्याचा निकाल बाकी होता, कारण तिसऱ्या गुन्ह्याचे साक्षीदार होते अयान, ज्याचा खून झाला होता. अयानची खरी आई मीनाक्षी, जिला अंकुरने मारले होते. अंकुरची पत्नी रिमी, जी अंकुरच्या वागण्यामुळे घाबरून कुठेतरी पळून गेली होती. आणि अंकुर, ज्याला स्वतः केतकीने मारले होते. आणि उमा, जी अयानची सावत्राई होती, जी अंकुरच्या हत्येच्या वेळी बेशुद्ध झाली होती आणि तिला रुग्णालयात नेत असताना तोपर्यंत आपल्या मुलाच्या हत्येच्या धक्क्यामुळे ती कोमामध्ये गेली होती. या गुन्ह्याची एकच साक्षीदार होती उमा, जी केतकीला न्याय मिळवून देऊ शकली असती. पण पहिला मुद्दा हा होता की ती कोमामध्ये होती, त्यामुळे तिला कधी शुद्ध येईल का नाही हे सांगता येत नव्हते. आणि जर होश आला तरी ती आपल्या मुलाच्या हत्याराला न्याय का देईल? कुणालने रिमीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचा काही ठावठिकाणा लागला नाही. आणि असंही होते की ती भेटली तरी केतकीला न्याय मिळणार नाही, कारण रिमी अंकुरच्या हत्येपूर्वीच घाबरून पळून गेली होती. त्यामुळे ती केतकीला या गुन्ह्यातून वाचवू शकली नसती. हळूहळू वेळ जात होता. केतकीची पेशी कोर्टात चालली होती आणि एकाच्या नंतर एक सुनावणीच्या तारखा मिळत होत्या. केतकी जामिनावर बाहेर होती, पण अजून तिला न्याय मिळणं बाकी होतं. केतकीचे केस कोर्टात होता आणि तिथेच नाही तर लोकांच्या तोंडावर सुद्धा चर्चेत होती. आता कुणाल आणि अरुणाचे तिथेच राहणे कठीण होऊन गेले होते. लोकांनी केतकीमुळे त्यांना घर सोडण्यासाठी त्रास देणं सुरू केले होते
यामुळे केतकीला खूप वाईट वाटत होते, कारण ज्या घराने तिला आश्रय दिला होता, आज तेच लोक घराबाहेर होणार होते, तेही तिच्याचमुळे. म्हणून केतकीने अरुणाचे घर सोडून आणि जवळच्या मोहल्ल्यात एका छोट्या खोलीत भाड्याने राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केतकीला भाड्याच्या खोलीत राहायला खूप अडचणी येत होत्या, पण कुणालने कोर्टात अर्ज करून केतकीच्या समस्या थोड्या कमी केल्या होत्या. आता केतकीला छोट्या मोठ्या कामांच्या शोधात असायला लागले, ज्यामुळे ती आणि तिची छोटी मुलगी आपले जीवन व्यापू शकतील. कुणालने केतकीला मदत करण्याची ऑफर दिली, पण केतकी खूप स्वाभिमानी होती. ती कोणाचेही उपकार घ्यायला तयार नव्हती. मग कुणालने आपल्या मित्राच्याकडे केतकीला नोकरी मिळवून दिली. आता केतकीचे जीवन थोडे सुरळीत होऊ लागले होते, पण तिची केस कोर्टात अजूनही चालू होती. केतकीने तिच्या मुलीचे नाव करुणा ठरवले आणि आता तिची मुलगी मोठी होऊ लागली होती. केतकीने तिला एका चांगल्या शाळेत दाखल केले आणि तिच्या पालनपोषणात कुठलीही कसर सोडली नाही. केतकीने करुणाच्या समोर कधीही तिचे सत्य उघडू दिले नाही. तिने नेहमीच करुणाला सांगितलं की ती तिची आई आहे आणि अयांचे एका अपघातात निधन झाले आहे. कुणाल केतकीला पसंत करत होता आणि तो तिच्याशी लग्न करून घर बसवण्याची आणि केतकीच्या दत्तक घेतलेल्या मुलीला आपलं नाव देण्यास तयार होता. पण केतकीने या संबंधांसाठी कुणालला नकार दिला. एकतर केतकीच्या आयुष्यात पुरुषांपासून जितके धोक्याचे अनुभव आले होते, त्यानंतर तिचा पुरुषांवरचा विश्वासच उडाला होता आणि आता केतकीच्या आयुष्यात एकटेपणाचे असे काही उरलेले नव्हते, कारण करुणा होती आणि त्यामुळे आता तिला दुसऱ्या कोणत्याही पुरुषाची किंवा चौथ्या पापाची आवश्यकता नव्हती. केतकीच्या केसला 9 वर्ष होऊन गेली होती आणि आता तिची मुलगी करुणा मोठी झाली होती, पण केतकीला अजून न्याय मिळाला नव्हता. पण एक दिवस अचानक कुणालचा फोन केतकीला आला की तो केतकीशी लवकर भेटू इच्छितो. केतकीने कारण विचारले असता त्याने सांगितले की तो भेटूनच केतकीला सर्व काही सांगेल. केतकी त्याच्याशी भेटली तेव्हा कुणाल तिला रुग्णालयात घेऊन गेला, जिथे एक पोलीसवाला आधीच उपस्थित होता. केतकी त्याला पाहून थोडी घाबरली, कारण शेवटी काय चालले आहे. पण जेव्हा ती थोडी जवळ गेली तेव्हा तिने पाहिले की अयांची सावत्र आई उमा शुद्धीत आलेली होती आणि ती पोलिसांना आपले विधान देत होती. केतकी आधी थोडी घाबरली, कारण तिला वाटले की उमाने पोलिसांना काय सांगितलं असेल, कारण मीच त्यांच्यासमोर त्यांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरले होते, म्हणून ती मला काहीही करून शिक्षा मिळवून देईन. पण जेव्हा पोलीसवाला कुणालकडे आला आणि त्याला केस जिंकल्याबद्दल शुभेच्छा दिल्या, तेव्हा केतकीने कुणालकडे बघितलं. त्यावेळी कुणालने सांगितले की हीच खुशखबर त्याने केतकीला सांगण्यासाठी दिली होती की उमाजीने तुझ्याच पक्षात आपले विधान दिले आहे. तिने सांगितले की तू अंकुरचा खून जाणून बुजून केला नाही. तो अंकुरच्या स्वतःच्या वेडेपणामुळे झाला आहे आणि त्याच्या शरीराचे तुकडे कसे झाले हे तिला माहीत नाही, कारण अंकुरने आपला जीव घेतला तेव्हा ती शुद्धीत होती आणि तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणाहून आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेलात आणि अंकुरच्या मृत्यूनंतर ती बेशुद्ध झाली होती. हे ऐकून केतकीला विश्वासच बसला नाही की उमाने असं विधान दिले आहे केतकीसाठी. ती धावत उमाकडे गेली आणि विचारलं, तुम्ही असं का केलं? तुम्ही माझ्या बाजूने का सांगितले? माझी माफी मागू नकोस. माफी तर मी मागायला हवी की माझ्या मुलाच्या आणि माझ्या संस्कारांच्यामुळे तू किती काही सहन केलं. असं म्हणत उमाने आपले डोळे कायमचे मिटले. कदाचित ती शुद्धीत म्हणूनच आली होती की ती केतकीला न्याय मिळवून देऊ शकेल. उमाच्या मृत्यूने केतकीला थोडा धक्का बसला, पण उमाने जाऊन केतकीच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली. आता पुढील सुनावणी होणार होती, ज्यामध्ये केतकीवरून 3ऱ्या गुन्ह्याचे आरोपही हटवले जाणार होते आणि अयांची सगळी मालमत्ता जी अयांने केतकीच्या नावावर ठेवली होती, तीही आता केतकीला मिळणार होती. याप्रमाणे केतकीने एक मोठा आणि दीर्घ संघर्ष करून एक नवीन आणि सुखी जीवनाची सुरुवात केली आणि ही कथा इथे संपते, ज्याचे नाव आहे केतकी एक गुन्हा. आपल्या या कथेचे सर्व भाग आपल्या मराठी कथाकुंज या चॅनलवर अपलोड आहेत. ज्या कोणी लोकांनी या कथेचे संपूर्ण भाग ऐकले असतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी कमेंट करून त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.